तो कोणत्या काळामध्ये केलं होतं? हा साधारणतः 2000 मध्ये झालेला करार होता हा, म्हणजे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. बरं. आता यातल्या ज्या वस्तू आहेत त्या आम्ही मोजलेल्या आहेत आणि संख्या आणि वस्तूंचे प्रकार याचा रितसर पंचनामा होईल आणि आम्ही सुपूर्दनामा करून जागा आम्ही नगरपालिका भुसावळ यांना हँडओव्हर करणार आहोत. सर हॉलमध्ये आता उद्यापासूनची सर्व जी कार्यवाही आहे 30 वर्षाच्या करारनाम्याने दिलेली होती, मात्र त्याला शासनाची मंजुरी नव्हती आलेली आणि शासनाकडे सदर प्रस्ताव 2000 मध्ये पाठवलेला होता. ज्या ती शासनाची मंजुरी नाही त्या ती लीजची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळे आपोआपच ही जी जागा आहे ती नगरपालिकेची आहे हे सिद्ध झालेलं होतं. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने प्राधिकृत केल्यामुळे मी आता ही जागा नगरपालिकेला ताब्यात घेऊन देणार आहे. सर पण त्यांचं जे करारनामा आहे अजून त्यांचं 10 वर्ष बाकी आहे आणि दुसरं हे न्याय प्रशिक्षण या कराराला किंवा लीजवर देण्याच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरीच नाही आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी ह्या गैरलागू ठरतात. सर दुसरं ही जी जागा आहे एकूण किती जागा आहे करत या संदर्भात तक्रार दाखल झाली होती. लीजची मुदत संपलेली आहे आणि बेकायदेशीरपणे त्याचा आर्थिक वापर चालू आहे अशाची तक्रार दाखल झाली होती जिल्हाधिकारी महोदयांकडे. या संदर्भातली हायकोर्टमध्ये सुद्धा प्रकरण चालू होतं. हायकोर्टाने कायद्याच्या निहित प्रक्रियेचा वापर करून पुढची रिस्पॉन्स नंबर 1 आणि 2 म्हणजे जिल्हाधिकारी आणि SDO यांनी कारवाई करावी अशाचं ऑर्डर दिली होती. त्या ऑर्डरला सुद्धा 1 वर्षाचा कालावधी झालेला होता. त्यामुळे कंटेंट ऑफ कोर्टच्या याची भीती होती म्हणून जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाप्रमाणे निर्देशाप्रमाणे सदर जो हॉल आहे तो हॉल ताब्यात घेऊन नगरपालिकेला सुपूर्द करण्याची आजची कार्यवाही चालू आहे. नमस्कार, माझं नाव वरुण वासुदेव इंगळे. मी संतोषी माता मर्चंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा व्हाईस चेअरमन. आज आपण बघू शकता तिथे प्रांत अधिकारी साहेब व नगरपालिकेचे काही अधिकारी इथे आलेले आहेत. तर ताबा घेण्यासाठी संतोषी माता हॉलचा ताबा घेण्यासाठी आले. संतोषी माता हॉल प्रत्येक वेळेला जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेला ते टार्गेट असतं आणि यावर्षीसुद्धा ती काहीतरी त्याची पुढची स्टेप म्हणून ह्या पद्धती झालेली आहे. आत्ता मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1996 साली याला 3 वर्षाचा आपल्याला ठराव मिळाला होता नगरपालिकेचा. 33 गुंठे अशी ही जागा आहे. ह्या 33 गुंठ्याचा ह्या हॉलला आपल्याला तेली मंगल कार्यालय आणि संतोषी माता दोन्ही सोबत परमिशन मिळालेलं होतं. डायरेक्ट इथे ताबा घेण्यासाठी जे उपस्थित झालेले अधिकारी आहेत कुठेतरी शंका उपस्थित झालेली आहे. तर आम्ही काही दिवसातच याच्यावरती आमच्याकडनं परत एकदा पत्रकार परिषद घेऊन याचे कागदपत्र वगैरे आम्ही तुम्हाला सर्व ठरावाचे देऊ शकतो. आणि जर काउन्सिलला हा अधिकारच नव्हता मग काउन्सिलने आम्हाला ताबा कसा दिला? याचा टॅक्स पेअरसुद्धा आहे. आम्ही दरवर्षी आम्ही टॅक्स भरतो, रेग्युलर टॅक्स पेअर आहे. किती टॅक्स देता तुम्ही? आम्ही 2,50,000 2 लाखाच्या वरतीच आमचा टॅक्स आहे वर्षाचा. आम्ही जर शासनाला जर टॅक्स भरतो आहे तरीसुद्धा ही शासन इतकं क्रूरता कसं काय करू शकता? इथे सामाजिक क्षेत्राचे तुम्ही बघू शकतात वर्षाकाठी असले तर वर्षातून 200 दिवस तर असे असतात की सामाजिक क्षेत्रासाठी हा फ्री ऑफ कॉस्ट हॉल दिला जातो. आणि नगरपालिकेची बांधण्याची कुवत नसल्यामुळे नगरपालिकेने संतोषी माताला ताबा दिला की आमची पेलवण्याची शक्ती नाही एवढं खर्च करण्याची, तुम्ही खर्च करा, हा तिथे हॉल बांधा. आम्हाला याच्यासाठी प्लॅनसुद्धा मंजूर केलेला आहे नगरपालिकेने. जर हे सर्व असल्यानंतर ही जर परिस्थिती असते तर शासनाने आम्हाला ही जमीन ताब्यात का दिली? पुढा प्रश्न. याबाबत पूर्व सूचना भेटली होती का?